पुढचा कन्सेप्ट आहे फिस्कल ड्रॅग. फिस्कल ड्रॅग म्हणजे काय? महागाई वाढल्यामुळे जेव्हा कमाई वाढते, बरोबर, तुमची काय ते कमाई वाढते, तेव्हा क्रयशक्तीसुद्धा वाढायला हवी, तुमची पर्चेसिंग पॉवरसुद्धा वाढायला हवी, क्रयशक्तीसुद्धा वाढायला हवी. मात्र वाढलेली कमाई ही काय होते? हायर टॅक्स ब्रॅकेटमध्ये जाते. यामुळे तुम्हाला जास्त टॅक्स भरावा लागतो व या दोन्हीच्या हायर टॅक्स ब्रॅकेट आणि महागाईच्या एकत्रित परिणामामुळं तुमचं परिणामकारक पर्चेसिंग पॉवर वाढत नाही. याला फिस्कल ड्रॅग असं म्हणतात. कळलं काही? काही नाही कळलं, मला माहिती आहे. आम्हाला असं शिकवलंय. मी ज्या ठिकाणी कधी काळी क्लास केला होता, नाव नाही ठेवायचं, कोणत्याही क्लासला नाव नाही ठेवायचं, मराठी माणसांचं सगळ्यांचं अर्धनिम्म आयुष्य नाव ठेवण्यात जातं. तिथं माझी चूक होती की मी प्रश्न नाही विचारला. तर आम्हाला इतिहासाला टोटल दिवस दिले होते 6 आणि आम्हाला शिकवायला जे सर होते ना, फेमस होते, या सरांनी 8 दिवस फक्त 1857चा उठाव घेतला आणि शेवटच्या 2 दिवसात आम्हाला स्वतंत्र मिळवून दिलं. विचार करा. हा, त्यावेळेस फीस पण कमी होती. माझ्या पूर्ण अख्ख्या मोठ्या UPSC बॅचची आमची फीस होती 7,200 रुपये, वर्षभराची फीस 7,200 रुपये. दिल्लीला गेल्यानंतर गोष्टी वेगळ्या होत्या. फक्त हे लक्षात ठेवा, हे जे मी आता बोललोय हे मला माहिती, हे काहीच कळलं नाही आहे. का नाही कळलं? कारण मी आणखीन ते समजावूनच सांगितलेलं नाही आहे. आणि आपण काय करतो, पुस्तक वाचताना हे वाचतो आणि मग आपण महत्त्वाचे मुद्दे पाठ करण्याचा प्रयत्न करतो, ज्याचा फायदा होत नाही. आता आपण काय करूया, हा जो ब्रॅकेट क्रीप नावाचा कन्सेप्ट आहे हा एकदम इंटरेस्टिंगली समजून घ्या. महत्त्वाचा फिस्कल ड्रॅग किंवा ब्रॅकेट क्रीप म्हणजे काय, एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घ्या. चालेल, ठीक आहे. चला आपण काय करूया आता, फिस्कल ड्रॅग किंवा ब्रॅकेट क्रीप म्हणजे काय पाहूया. त्याच्या अगोदर फिस्कल म्हणजे काय, सरकारची कमाई आणि खर्च. ते फिस्कल शब्द वेगळा घ्यायचा. ड्रॅग म्हणजे काय, काय अर्थ होतो सांगा. ड्रॅग या शब्दाचा अर्थ काय होतो? ड्रॅग म्हणजे काय, ओढणं. एखाद्याला काय करणं, ड्रॅग करणं म्हणजे ओढणं. ब्रॅकेट क्रीप, ब्रॅकेट म्हणजे कंस, कृष्णावाला कंस नाही, मॅथमॅटिक्सवाला कंस, कंस, बरोबर आहे. आणि क्रीप म्हणजे काय, रांगणं. बघा आता काय होतं, मी अगोदर तुम्हाला याची थीम सांगतो, मग आपण काय करूया याचं गणित बघूया. या कन्सेप्टचं काय म्हणणं आहे, समजा मी महेश शिंदे काय करायचो, दर वर्षाला 1 लाख रुपये कमवायचो. 1 लाख रुपयावर मला समजा 5% टॅक्स भरावा लागायचा, म्हणजे 5,000 रुपये मला टॅक्स भरावा लागायचा. आता काय झालं, अचानक महागाई वाढली. महागाई वाढल्यामुळं सरकार ज्या माझी कंपनीने माझी कमाईसुद्धा वाढवली. महागाईसुद्धा वाढली, माझी कमाईसुद्धा वाढली आणि समजा माझी कमाई 1 लाखाच्या वर झाली 2 लाख रुपये. किती रुपये झाली? 2 लाख रुपये झाली. तर 2 लाख झाली म्हणजे काय झालं, माझी कमाई 1 लाखाचे 2 लाख झाले म्हणजे माझी कमाई दुप्पट झाली. जर माझी कमाई दुप्पट झाली असेल तर माझी जी पर्चेसिंग पॉवर आहे, क्रयशक्ती आहे, ही सुद्धा काय व्हायला हवी, दुप्पट व्हायला हवी, बरोबर आहे की नाही. पण समजा आता नियम काय आहे, ज्या लोकांची कमाई 1 लाख आहे त्यांना 5% टॅक्स असेल, ज्या लोकांची 1,25,000 आहे त्यांना 10% टॅक्स असेल, ज्या लोकांची 1,50,000 आहे त्यांना 20% टॅक्स असेल आणि ज्या लोकांची कमाई 2 लाखाच्या वर आहे त्यांना 30% टॅक्स असेल. किती असेल? 30%. चला आपण गणित मांडूया. बरोबर, समजा पहिली केस, माझी कमाई आहे 1 लाख रुपये, बरोबर आहे, ही माझी कमाई आहे. आता सध्या काय, महागाई खूप जास्त नाही आहे, सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत आणि 1 लाख रुपयापर्यंत ज्यांची कमाई आहे त्यांना टॅक्सचा रेटसुद्धा किती आहे, फक्त 5% टॅक्स आहे. ॲट 5% टॅक्स आहे समजा फक्त. मला सांगा या केसमध्ये काय होईल, माझे 5,000 रुपये मायनस होतील आणि मला टोटल किती रुपये वापरायला मिळतील, मला जवळपास 95,000 रुपये वापरायला मिळतील, बरोबर आहे. हे 95,000 रुपये माझी काय असेल, क्रयशक्ती असेल, जे मी मार्केटमधून वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी वापरेल. आता समजा मार्केटमध्ये काही कारणास्तव महागाई आली, इन्फ्लेशन, बरोबर आहे, महागाई आली आणि महागाई आल्यामुळे ऑटोमॅटिकली काय झालं, माझी कमाईसुद्धा वाढली. माझी कमाई झाली 2 लाख रुपये. हे पहिला कन्सेप्ट कळला. आता माझी कमाई झाली समजा 2 लाख रुपये, बरोबर, माझी कमाई झाली 2 लाख रुपये, ही माझी कमाई आहे, आलं लक्षात. आता माझी कमाई 2 लाख रुपये झाली आहे, पण कशामुळे झाली, महागाई वाढली आहे. पहिला इफेक्ट काय झाला, महागाई वाढली. आणि दुसरं काय, आता समजा देशाचा आपण जर इन्कम टॅक्सचा स्लॅबचा रेट पाहितला तर समजा नियम काय आहे, मी तुम्हाला नियम सांगतो. समजा 1 लाख रुपये जर कमाई असेल तर इथं टॅक्स आहे 5%, एक इमॅजिनरी 1,25,000 याला टॅक्स आहे समजा 10%, 1,50,000 याला टॅक्स आहे समजा 20% आणि 2 लाख
2 लाखावर समजा टॅक्स आहे 30%. मग मला सांगा, माझी कमाई 1 लाख रुपये असताना मला टॅक्स किती बसायचा? फक्त 5% बसायचा. आता माझी कमाई दुप्पट झाली आहे, तर माझ्यावर टॅक्स किती बसतोय? माझ्यावर टॅक्स बसतोय 30%. माझ्यावर टॅक्स किती बसतोय? 30% बसतोय. आलं लक्षात? आता आपण इमॅजिन करूया महागाईचा काय परिणाम होतो. जेव्हा माझी कमाई 1 लाख रुपये होती त्यावेळेस मी काय करू शकत होतो? समजा महिन्यात एकदा जेवायला डिनरला बाहेर जाऊ शकत होतो, बरोबर आहे. माझ्या मुलाला मी समजा काही वस्तू किंवा सेवा स्कूलसाठी परचेस करू जी नॉर्मल इंग्लिश मिडियम शाळा होती. तिसरं, मी 1 टाईम एक नॉर्मल थिएटरला मूवीला जाऊ शकतो किंवा 2 टाईम किंवा सोबत महत्त्वाचं काय आहे की मी आणखीन समजा एक क्लोथिंग, मी 2 कपडे महिन्याला परचेस करू शकत होतो क्लोथिंग. ही काय झाली? माझी नॉर्मल कमाई झाली, नॉर्मल खर्च झाला. एवढ्यावर मी खर्च करू शकत होतो. आता माझी कमाई 2 लाख रुपये झाली, बरोबर आहे. मला सांगा, माझी कमाई 2 लाख झाली आहे. या केसमध्ये माझी कमाई जेव्हा 1 लाख रुपये होती त्यावेळी माझ्यावर टॅक्स किती होता? 5% होता. म्हणजे मला किती रुपये वापरायला मिळायचे? मला या ठिकाणी 95,000 रुपये वापरायला मिळायचे. किती रुपये वापरायला मिळायचे? 95,000 रुपये वापरायला मिळायचे. आता माझी कमाई 2 लाख झाल्यानंतर माझ्यावर टॅक्स किती बसलाय? माझ्यावर टॅक्स बसलाय 30%. म्हणजे 2 लाखाचं 30% किती झालं? 2 लाखाचं 30% होतं 60,000. किती होतं? 60,000 रुपये होतं. म्हणजे माझी कमाई 2 लाख जरी झाली तरी माझी इन्कम कुठे जाऊन बसली आहे? हायर इन्कम टॅक्सच्या ब्रॅकेटमध्ये जाऊन बसली आहे. म्हणजे माझ्या कमाईवर जास्तीचा टॅक्स बसतोय. आणि हा जास्तीचा टॅक्स बसल्यामुळं माझ्या कमाईवर किती रुपये टॅक्स बसतोय? 60,000. म्हणजे मला वापरायला किती रुपये मिळत आहेत? 1,40,000. किती मिळतात मला फक्त वापरायला? 1,40,000. म्हणजे मला मॅक्सिमम किती रुपये जास्त मिळतात? माझी कमाई दुप्पट होऊनही मला मॅक्सिमम फक्त बघा इथं 95 मिळायचे, 95 + 50 किंवा 95 + 45 मला किती रुपये जास्त वापरायला मिळत आहेत? मला फक्त 45,000 45,000 रुपये जास्त वापरायला मिळत आहेत. माझी कमाई दुप्पट होऊनही पहिल्या कंपॅरिझनमध्ये मला फक्त 45,000 रुपये जास्त वापरायला मिळतात. पहिला मुद्दा. म्हणजे मला सांगा, माझी कमाई जरी दुप्पट झाली तरी मला जास्त पैसे वापरायला मिळत आहेत का? नाही. फक्त 45,000 रुपये मला जास्त वापरायला मिळतात ॲज कम्पेअर्ड टू अर्लियर. अगोदर 95 मिळायचे, आता 1,40 मिळत आहेत, बरोबर. आता यासोबत मला सांगा, महागाई वाढली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी अगोदर डिनरला मला 300 रुपये द्यावे लागायचे, आता किती द्यावे लागतील? या केसमध्ये मला 800 रुपये द्यावे लागतील. मग मला सांगा, माझं महागाई जर दुप्पट झाली तर मी 2 वेळेस जेवायला जाऊ शकतो का? नाही. आता माझी कमाई वाढली, माझ्या मुलाला चांगल्या स्कूलमध्ये शाळेत टाकावं लागेल आणि चांगल्या स्कूलमध्ये जर टाकायचं झालं तर मला तेवढ्या महागाच्या वस्तू घ्याव्या लागतील. आणि तेवढ्या महागाच्या वस्तू घ्यायच्या म्हणजे परत अल्टिमेटली काय अडचण येणार आहे? परत अल्टिमेटली सेम अडचण असणार आहे की मी एकच युनिफॉर्म घेऊ शकतो. किंवा मूवीला अगोदर मी नॉर्मली समजा पुण्यामधल्या साधं थिएटर, समजा एखाद्या साध्या थिएटरला जायचो, आता मला कमाई वाढली तर मला महागाच्या थिएटरमध्ये जावं लागेल ज्या ठिकाणी तिकीट 250 रुपये. अगोदर 80 रुपये तिकीट द्यायचो, आता 250 द्यावं लागतं. मला सांगा, परत मी जास्त थिएटरमध्ये जाऊ शकतो का? नाही. तेवढ्याच वेळेस जाऊ शकतो. आणि मला कपडे अगोदर मी लक्ष्मी रोडवरनं घ्यायचो, आता मला पवेलियन मॉलमध्ये जावं लागेल किंवा फिनिक्समध्ये किंवा इनऑर्बिटमध्ये जावं लागेल. आणि त्या वस्तू महाग असतील सो मी परत 2 जोड्याच कपडे घेऊ शकतो. मग याचा अर्थ काय झाला? माझी कमाई जरी वाढली तरी माझी क्रयशक्ती वाढली का? नाही वाढली. का नाही वाढली? कारण जवळपास 60,000 रुपये माझे टॅक्सेसमध्ये गेले. 60,000 रुपये माझे टॅक्सेसमध्ये गेले. आणि बाकीचे पैसे कशामध्ये गेले? महागाई वाढल्यामुळं सेम वस्तू विकत घेण्यासाठी मला जास्त पैसे खर्च करावे लागले. महागाई वाढल्यामुळं सेम वस्तू विकत घेण्यासाठी मला जास्त पैसे खर्च करावे लागले. यामुळं माझी कमाई जरी दुप्पट झाली तरी तेवढ्या प्रमाणामध्ये माझी क्रयशक्ती वाढली नाही, माझी पर्चेसिंग पॉवर वाढली नाही. माझी कमाई जरी दुप्पट झाली तरी तेवढ्या प्रमाणामध्ये माझी क्रयशक्ती वाढली नाही किंवा माझी पर्चेसिंग पॉवर वाढली नाही. याला आपण फिस्कल ड्रॅग किंवा ब्रॅकेट क्रीप, म्हणजे त्या इन्कम टॅक्सच्या ब्रॅकेटमुळे माझी क्रयशक्ती काय होतीये? रांगतीये. माझी कमाई जर दुप्पट झाली असेल तर माझ्या क्रयशक्तीने काय करायला हवं? उठून पळायला हवं. पण ती पळतीये का? ती पळत नाहीये. ती काय होतीये? त्याच ठिकाणी रांगतीये. किंवा ही महागाई आणि इन्कम टॅक्स हे काय करतंय? माझ्या वाढलेल्या कमाईला ड्रॅग करतंय, मागं ओढतंय. याला आपण काय म्हणतो? फिस्कल ड्रॅग किंवा ब्रॅकेट क्रीप असं म्हणतो. आता वाचा डेफिनेशन. पहा, आता महागाई वाढल्यामुळं
जेव्हा एखाद्याची कमाई वाढते तेव्हा त्याची क्रयशक्ती म्हणजे काय, इंग्लिशमध्ये याला आपण काय म्हणतो, शब्द लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो पर्चेसिंग पॉवर. तेव्हा त्याची पर्चेसिंग पॉवर सुद्धा वाढायला हवी. मात्र वाढलेली कमाई ही काय होते, हायर टॅक्स ब्रॅकेटमध्ये जाते. हायर टॅक्स ब्रॅकेट म्हणजे काय, 1,00,000 कमाई असताना मला फक्त 5% टॅक्स द्यावा लागायचा, आता मला किती टक्के टॅक्स द्यावा लागतोय, 30% द्यावा लागतो. म्हणजे माझी कमाई कुठे जाऊन बसली, हायर टॅक्स ब्रॅकेटमध्ये जाऊन बसली. हायर टॅक्स ब्रॅकेटमध्ये जाते, यामुळे मला जास्त टॅक्स भरावा लागतो. व या दोन्हीच्या एकत्रित परिणामामुळं, दोन्ही गोष्टी कोणत्या, एकतर हायर टॅक्स ब्रॅकेट आणि दुसरं काय, महागाई, या दोन्हीच्या एकत्रित परिणामामुळं मला इफेक्टिव्ह पर्चेसिंग पॉवर म्हणजे माझी परिणामकारक क्रयशक्ती वाढत नाही, माझी क्रयशक्ती तेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत नाही. याला आपण फिस्कल ड्रॅग असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो, फिस्कल ड्रॅग असं म्हणतो. आलं लक्षात, सोपा कन्सेप्ट आहे, इंटरेस्टिंग आहे. मी परत एकदा सुचवलं, आजचे कन्सेप्ट खूप जास्त महत्त्वाचे आहेत. या कन्सेप्टला पुन्हा पुन्हा रिवाईज करा, कारण तुम्हाला खूप जास्त गोष्टी यामधनं कळणार आहेत. कळलं फिस्कल ड्रॅग किंवा ब्रॅकेट क्रीप म्हणजे काय, चालेल.